नमस्कार. स्वामी माधवनाथ लिखित ज्ञानेश्वर दर्शन अर्थात कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 38व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. गुह्यातील गुह्य अशी राजविद्या भगवंतांनी अर्जुनाला सांगितली. मीच हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे. हेच या गुह्यतम राजविद्येमधलं सूत्र. हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची वोतले. म्हणवनी अर्जुना मी नसे, ऐसा कवणू ठावा असे. असा प्रश्न करून चराचरात अणुरेणूत मीच भरून असल्याचं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. अर्जुन त्यावर म्हणाला, अनादि सिद्ध तू स्वामी, जो नाकळी जशी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता. पण ते जाणल्यामुळेच माझ्या मनात आता एक नवाच प्रश्न निर्माण झाला आहे. आत्मरूपाने अंतर्बाह्य सर्वत्र व्यापलेल्या तुला मी भेटावं कसं? तुला पाहावं कुठे? तुझी पूजा करावी कशी? तेव्हा त्याबाबत काहीतरी सोय सांग. अर्जुन म्हणतो, जी कैसे मिया तू ते जाणावे, काय जाणोनी सदा चिंतावे. जरी तूची म्हणो आघवे, तरी चिंतनची न घडे. जया जया भावाच्या ठाई, तू ते चिंतिता मज सायासू नाही. तो विवळ करून देई योगू आपला. थोडक्यात म्हणजे तुझ्या त्या मुख्य विभूती मला सांग. तो परमेश्वरच सर्व काही आहे. तोच नानाविध रंगरूप आकारवर्णांनी नटला आहे. म्हणजे जे दिसतं आहे ते सर्व काही त्या ईश्वराच्या विभूतीच. पण ज्यात ईश्वरी वैभव प्रकट दिसतं, प्रकर्षाने जाणवतं, अशांनाच विभूती असं म्हटलं जातं. ईश्वरी सामर्थ्य अथवा वैभव ज्याच्यात प्रामुख्याने प्रकर्षाने दिसतं, अशी व्यक्ती अथवा वस्तू म्हणजे विभूती. सर्वसामान्यांच्या भाषेत सांगायचं तर दिव्यत्वाची प्रचिती येऊन जिथे हात आपोआप जोडले जातात, मस्तक नत होतं, ती विभूती. त्या विभूती सांगण्याविषयीचा अर्जुनाचा हट्टही भगवंताने पुरवला. त्याला वानगी दाखल काही निवडक अशा विभूती सांगितल्या. त्या सांगताना सुरुवातीलाच भगवंत म्हणाले, अंगाची या रोमा किती, जयाची या तयासी न गणवती, तैसिया माझी या विभूती असंख्य मज. माणसाच्या अंगावर केस किती आहेत त्याचं त्याला समजतं का? सांगता येतं का? तसंच माझ्या या विभूतींचं आहे. मानवी विभूती सांगता सांगता भगवंतांनी काही प्राणीमात्रांच्या तर काही वस्तुमात्रांमधल्याही विभूती सांगितल्या. घोड्यांमधला उच्चई श्रवा मी आहे, हत्तीमधला ऐरावत मी, वृक्षामधला अश्वत्थू तो मीच, आणि इंद्रिया आतू करावे, मनते मी हे जाणावे, भूता माझी स्वभावे, चेतना ते मी. आता स्त्री गणांच्या पैकी माझ्या विभूती 7 आणिकी. असं म्हणून भगवंतांनी कीर्ती, औदार्य, वाचा, स्मृती, मेधा, धृती, क्षमा अशा या 7ही शक्ती मीची अवधारी असं सांगितलं. अशा किती म्हणून विभूती सांगू? त्यांना खरोखरच अंतच नाही. म्हणवनी साने थोर न म्हणावे, उंच नीच भाव सांडावे, एक मीची ऐसे मानावे वस्तू जाता ते. पण त्यातूनही तुला एक खुणेची गोष्ट सांगून ठेवतो. जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आलिया असती ठाया, ते ते जाण धनंजया अंश माझे. पण खरं सांगायचं म्हणजे अशा वस्तुमात्रात किंवा प्राणीमात्रात भेद करणं हेही बरोबर नाही. विभूतीतून विश्वरूपाकडे आतापै माझेनी एके अंशे, हे जग व्यापले असे, या लागी भेदू सांडून सरीसे साम्ये भज. भगवंतांनी सांगितलेल्या एक एक विभूती अर्जुनाने ऐकल्या. त्यांनी समाधान होण्याऐवजी त्याच्यामधलं कुतूहल आणखी जागं झालं. त्याची तृष्णा वाढली. तृप्त होण्याऐवजी अतृप्तेतच भर पडली. अर्जुन भगवंतांना म्हणाला, मिया इहीच दोही डोळा, झोंबावे विश्वरूपा सकळा, एवढी हाव तो दैवा आगळा, म्हणोनी करी. मला ते दर्शन घेण्याची इच्छा आहे. विश्वरूप पाहण्यायोग्य मी झालो असेन तर ते तुमचं विश्वरूप मला दाखवा. ते मुद्दल रूप तुझे, जेथुनी इये द्विभुजे हन चतुर्भुजे, सुरकार्याचे निव्याजे, घेवो घेवो येसी. ऐसे अगाध ते तुझे, विश्वरूप कानी ऐकिजे, ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. अर्जुनाने अशी विनंती करता क्षणी तथास्तु म्हणून भगवंतांनी त्याला आपलं विश्वरूप दाखवलं. भगवंत अर्जुनाला म्हणाले, आता देखे आगवे भरिले माझ्याची रूपी.
असं म्हणून भगवंतांनी अर्जुनापुढे आपलं विश्वरूप प्रकट केलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते आता प्रकटुनी अनेकदा करी विश्वरूप दर्शनाचा धांदा, बाप भाग्या आगादा पार्थाची या. विश्वरूप प्रत्यही दिसू शकतं. भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. खरं म्हणजे प्रत्यही आपण देखील ते पाहतच असतो, पण मौज अशी की पाहूनही ते आपणाला दिसत नाही, त्याची जाण आपल्याला येत नाही. याचं कारण असं की आपलं पाहणं वरवरचं असतं, स्थूल असतं. आपली पाहण्याची दृष्टी चर्मचक्षूंची असते. साहजिकच आपल्याला जे दिसत असतं ते नाम, रूप, वर्ण, आकार यांचंच विश्व. अर्जुनाचीही सुरुवातीला अशीच अवस्था झाली होती. विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः असं भगवंतानीच म्हटलं आहे. म्हणून तर मग भगवंतांनी विश्वरूप पाहण्यासाठी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, ज्ञानचक्षु दिले. अर्जुनाला ती ज्ञानदृष्टी मिळताच सर्व विश्व अधिष्ठानभूत अथवा परमात्मरूप भासायला लागलं. अर्जुनाच्या स्थूल दृष्टीची जवनिका फाटून गेली, ज्ञानदृष्टी प्रकट झाली. अणुरेणूमधून असणारा पण आत्तापर्यंत गुप्त राहिलेला परमात्मा अनेक रूपांनी त्याला दिसू लागला. तेव्हा मनासी मनपण न स्फुरे, बुद्धी आपणपे न सावरे, इंद्रियांचे रश्मी माघारे हृदयवरी भरिले. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन, सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देखे. चराचर विश्व मावळून गेलं. एकच एक भगवंत सर्वत्र विश्वात भरून राहिलेला आहे असं अर्जुनाला दिसायला लागलं. तैसा विस्मितो पाहे कोडे, तव पुढा होते चतुर्भुज रूपडे. तेची नाना रूप चोहीकडे मांडोनी ठेले. या विश्वरूप दर्शनाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या मुखाने साधकाला कोणत्या पद्धतीने विश्वरूप दिसतं याचं सहजच वर्णन करून टाकलं आहे. प्रथम स्वरूपबोध होतो. तो झाल्याशिवाय म्हणजे अहम ब्रह्मास्मी असा बोध झाल्याखेरीज सर्व खलू इदम ब्रह्म हे दर्शन घडू शकत नाही. श्रुतीचा हा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी इथे मांडला आहे. भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्तीने जे रूप रणांगणात अर्जुनाला दाखवलं तेच विश्वरूप दर्शन म्हणून प्रसिद्ध आहे. 39 विश्वात्मक प्रभूशी तादात्म्य. तो प्रसंगच लढाईचा होता. साहजिकच त्या प्रसंगाला साजेसं रणांगणावरचं अकराळ विकराळ रूप आपल्या विश्वरूपाची एक झलक म्हणून भगवंताने अर्जुनाला दाखवलं. युद्धात लढताना मला माझे प्रियजन, आप्त, गुरुजन यांना मारावं लागेल आणि साहजिकच मला पापाचं धनी व्हावं लागेल. या आणि अशा मोहजन्य अज्ञानामुळे अर्जुन युद्धाला तयार नव्हता. भगवंताने त्याचं ते अज्ञान अज अमर अशा आत्मविषयीचं ज्ञान सांगून तर दूर केलंच, पण सर्वांचा नाश करणारा काळ तो मीच आहे हे अर्जुनाला प्रत्यक्ष दाखवण्यासाठी अकराळ विकराळ रूप त्याच्यापुढे उभं केलं. प्रियजनांना मारावं लागेल अशा भयामुळे रणांगणावर क्षत्रियाला न शोभणारी जी करुणा अर्जुनाच्या मनात उत्पन्न झाली होती तीही भगवंतांनी आपल्या विश्वरूपातलं उग्रपण दाखवून नाहीशी केली. त्याला सांगितलं की ही सारी मंडळी आधीच माझ्या मृत्यूरूप मुखात पडलेली आहेत, तेव्हा मी मारल्यामुळे ते मरतील असं समजण्याचं तुला कारण नाही. ही क्षत्रिय मंडळी म्हणजे जणू काही भिंतीवरची चित्र आहेत. ओल्या बोळ्याने चित्र सहज पुसावीत तशी ती तू नाहीशी करू शकशील. तेव्हा निमित्त होऊन तू लढ आणि पृथ्वीचं राज्य भोग. अर्जुनाची समजूत पटण्यासाठीच भगवंताने त्याला आपलं अकराळ विकराळ रूप दाखवलं. जे मी मारिता हे कौरव मरते, ऐसेनी वेटाळलेला होता मोहे बहुते, तो फेडावया लागी अनंते हे दाखविले निज. अरे कोणी कोणाते न मारी, एथ मीची हो सर्व संहारी, हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटित असे. पण अर्जुनाला भगवंताची अकराळ विकराळ रूप दाखवण्यामागची भूमिका समजली नाही. ते रूप पाहून तो कमालीचा भ्याला. विश्वरूप पाहण्यातला त्याचा आनंद मावळला आणि भयाने त्याचं अंग कापू लागलं. भगवंतांना तो म्हणू लागला, मिया होवा या सावधान, जी पुसिले विश्वरूप ध्यान, आणि एकेची कवळे त्रिभुवन गिळितूची उठिलासी. अगा आत्मा तू एकू सकल विश्व व्यापकू, परी का मा अंतकू तैसा ओढवलासी. भगवंता तुझ्या या विक्राळपणाला काही सीमाच नाही. तुझं काही आपुल्या उग्रपणाची सेची नाही. भगवंता किती उग्ररूप दाखवत राहणार आहेस, पुरे ना. असं म्हणून अर्जुन विनवू लागला. किती वाढविसी या उग्ररूपा,
अंगीचे भगवंतपणा आठवी बापा. खरंच सांगतो भगवंता, मी या सांडिली जीवित्वाची चाड आणि तुवाही न धरावी भीड. तुझ्या मनात आहे तरी काय, एकदा स्पष्ट सांग ना. मनी आहे ते उघड, बोल पासुखे. अर्जुन भगवंतांना पुन्हा पुन्हा सांगू लागला. मोटके विश्वरूप डोळा देखिले आणि सुखाचे आवर्षण पडिले. आता जा पाणी आपुले असता व्यस्त हे. भगवंता वेगी प्रसन्न होई देवराया, संहरी आपुली माया, काढे माते महाभया पासोनिया. तुझ्या या कालरूप अक्राळ विक्राळ विश्वरूपापासून मला मोकळा कर. इतकंच नव्हे तर तुझं आपलं नेहमीचं साजिरं गोजिरं शांत सगुण रूपच मला पाहू दे, अशी विनंती अर्जुनाने भगवंताला केली. परी आता ऐसी चाड जीवी, जे तुझसी गोठी करावी, जवळीक हे भोगावे आलिंगावयासी. देवा, तुझ्याशी बोलावं म्हटलं तर बोलणार तरी कोणत्या तोंडाशी, आणि आलिंगन द्यावं म्हटलं तर ते तरी कसं शक्य आहे. कोणा खेव देई जय तुझं लेख नाही. तेव्हा भगवंता, हे विश्वरूपाचे सोहळे भोगोने निवाले जी डोळे, आता होता ती आंधळे कृष्णमूर्ती लागी. आम्हा भोग मोक्षाची या ठाई, श्रीमूर्ती वाचून नाही, म्हणवनी तैसाची साकारू होई, हे सावरी आता. काय गंमत आहे पहा. कधी कोणी स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही असं आपलं विश्वरूप भगवंताने अर्जुनाला त्याच्याविषयीच्या प्रेमापोटी दाखवलं. भगवंत त्याला म्हणाले, जहाली प्रसन्नता आमुची वेळी, म्हणवनी कोप्याची ही गुढी, उगवली जगी. आणि पुढे म्हणाले, सगुण शांतरूप परत पाहण्याची तुझी मागणी ऐकून मला खरोखर आश्चर्य वाटतं आहे. अंग सांडोनी छाया आलिंग तो सीमा, खरोखरीच तुझ्यासारखा ऐसा नाही देखील ढसाळ कोणी. अर्जुना, विराट विक्राळ रूप पाहून तू भ्यालास, पण हे रूप जरी घोर विकृती आणि थोर, तरी कृतनिश्चयाचे घर हेच करी. पण अर्जुनाचं काही त्यांनी समाधान होईना. शेवटी विश्वरूपाचा हट्ट पुरवणाऱ्या भगवंताने अर्जुनाची शांत रूपाची विनवणी मान्य केली आणि परत आपलं कृष्णरूप त्याच्यापुढे उभं केलं. विश्वात्मकाशी तादात्म्य भगवंत अर्जुनाला वारंवार सांगत आहेत. म्हणजेच अर्जुनाच्या मिशाने साऱ्या साधक जनांना त्यांचं सांगणं आहे की परमात्म्याच्या विश्वात्मक रूपाशी तादात्म्य पावणं हेच कोणत्याही साधनेचं अंतिम उद्दिष्ट आहे. म्हणून साधकाने विश्वरूपावरच आपलं प्रेम ठेवावं. शांत सगुण अशा कोणत्याही देवदेवताला भजायला हरकत नाही. शिव, दत्त, राम, कृष्ण, गणेश अशा देवदेवतांची भक्ती करून त्यांची पूजा अर्चाही करायला हरकत नाही. पण या देवतांची केलेली भक्ती अथवा पूजा ही शेवटी त्या विश्वरूपातच सामावून जायची आहे, समाविष्ट व्हायची आहे. याचा विसर साधकाला कधीही पडता कामा नये. म्हणूनच भगवंत सांगत आहेत की विश्वरूपाला जाणण्यासाठी तू या देवदेवतांना भज. मात्र तुझं ध्येय विश्वरूपाशी तादात्म्य पावण्याचंच असू दे. भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं ते हाच बोध त्याच्या अंतःकरणात ठसावा यासाठी. विश्वरूप प्रकट झाल्याबरोबर सर्व भासणारं विश्व मावळलं. मनाचं मन पण हरपलं. इंद्रियांच्या अंगाने बाहेर पडणारी ज्ञानकिरणं देखील पाठमोरी फिरून स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली. अर्जुन विश्वरूप पाहतो आहे आणि त्याचं त्याच्याकडे पाहणं राहिलं नाही अशी स्थिती होऊन गेली. अहो पाहता कीर प्रतिभासे, येथ नवला वो काही असे, परी न पाहताची दिसे चोज आई का. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापुनी घेतले. साधकाने अनन्य भक्ती केली, ज्ञानोत्तर भक्तीची कास धरली तर त्याला देखील विश्वरूपाशी तत्वतः तादात्म्य पावता येतं. म्हणूनच भगवंत म्हणतात, तैसा मी एकीची परी आतुडे का अवधारी, जरी भक्ती येऊन वरी चित्ताते गा. मग इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन हे भाषा हारपे, ते अग्नीची होऊन आरोपे मूर्त जेवी. काष्टाला अग्नी लागला की काष्टही अग्निरूप होतं. तैसे माझी साक्षात्कारी, सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. मग मी तो हे आघवे, एक मीची आथी स्वभावे, किंबहुना सामावे समरसे तो. या विश्वरूपाचं तत्वतः ज्ञान होणं, तत्वतः त्याचं दर्शन घडणं, त्याच्याशी एकरूप होणं हे अनन्य भक्तीने शक्य होतं. सारे साक्षात्कारी आत्मज्ञानी संत याच बोधावर अखंड असतात आणि त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या साधकाला
ते त्याच बोधावर आणू इच्छित असतात. 40 क्षेत्रज्ञ विचाराची गरज. एक थोर तत्वचिंतकाचा एक लेख मागे वाचल्याचं मला आठवतं. लेखाचं नाव होतं क्षेत्रज्ञ योग. भगवद्गीतेमधल्या 13व्या अध्यायाच्या अनुषंगाने लेखकाने पौरात्य आणि पाश्चिमात्य यांच्या विचारांच्या जडणघडणीबाबत काही चिंतनपर विचार व्यक्त केले होते. लेखकाच्या म्हणण्याचा आशय असा होता की पाश्चात्य देशात म्हणजेच युरोप, अमेरिकेत देहाची म्हणजे क्षेत्राची जोपासना जास्त केली जाते. त्या मानाने क्षेत्रज्ञाचा म्हणजे आत्म्याचा विचार नावालाही होत नाही. नव्हे, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केलं जातं. त्याच्या अगदी उलट स्थिती पौरात्य देशात, मुख्यतः भारतात आढळते. म्हणजे इथे जो काही विचार केला जातो तो क्षेत्रज्ञाचा. क्षेत्राला म्हणजे देहाला त्या मानाने किंमत शून्य. देहाकडे दुर्लक्ष केलं जातं. किंबहुना देहाकडे लक्ष देऊ पाहणाऱ्याचा उपहास केला जातो. नाकातल्या नथीचं काय एवढं कौतुक? ज्याने नाक दिलं त्याचे आभार माना, त्याचं स्मरण ठेवा, असं बजावून सांगितलं जातं. परिणाम असा की दोन्हीकडे पूर्व आणि पश्चिम पूर्ण सुखाचा अभावच आढळतो. कोणी खऱ्या सुखाचे धनी झाल्याचं दोन्ही ठिकाणी दिसत नाही. कारण काय? कारण एकच, हा एकांगीपणा सुटला पाहिजे. क्षेत्रज्ञ योग साधला पाहिजे. क्षेत्रज्ञाच्या शोधासाठी क्षेत्र हवं. अर्थात पाश्चिमात्य विचारवंत देखील आता अलीकडल्या काही वर्षात या दृष्टीने विचार करू लागले आहेत असं दिसतं. स्वानुभवाने त्यांच्या हे ध्यानात आलं असावं की देहजन्य सुखाची अगदी परिसीमा पार केली, ऐहिक उन्नतीचा एव्हरेस्ट गाठला, तरी माणसाला चिरंतन सुख, समाधान, शांती लाभत नाही. उलट देहजन्य सुखाच्या परमावधीने अंतरंगात अशांतीच वाढते, कामना वाढतात, क्रोध, लोभ बळावतो, माणसं प्रेमाला पारखी होतात, कशावर विश्वास नाही, कुठे श्रद्धास्थान नाही, अशी अवस्था होऊन जाते. याचाच अर्थ असा की शाश्वत सुखासाठी केवळ देह, मन, बुद्धी यावर विसंबून चालत नाही. त्याही पलीकडे काही आहे आणि त्याच्यात जपणुकीने, त्याच्याशी तादात्म्य पावण्याच्या प्रयत्नाने माणूस सुखी होण्याची शक्यता आहे. साहजिकच पाश्चिमात्य देशात आता क्षेत्राकडून क्षेत्रज्ञाच्या शोधाकडे विचारवंतांचा कल वाढू लागला आहे आणि आपल्याकडे म्हणजे पौरात्य देशातूनही, प्रामुख्याने भारतात देखील क्षेत्राची उपेक्षा करू नये, किंबहुना क्षेत्रज्ञाच्या सार्थ शोधासाठी ज्ञानाकरता क्षेत्र हेच मुख्य साधन आहे हे ध्यानात घेतलं पाहिजे. आत्मज्ञानासाठी शरीराची आवश्यकता आहे या विचारात परत प्राधान्य मिळून लागलेलं दिसतं. मध्यंतरी असा एक समज अथवा अपसमज म्हणूया रूढ झाला होता की परमार्थाकडे वळणाऱ्यांनी, त्यांची साधना करू पाहणाऱ्यांनी व्यक्ती, कुटुंब, समाज अथवा राष्ट्र यासारख्या कोणत्याच ऐहिक सुखाच्या भरभराटीकडे लक्ष देऊ नये. त्यांनी त्याकडे पाठ करावी, म्हणजे क्षेत्रज्ञाचाच विचार करावा. सगळे आत्मरूप आत्मस्थित झाले म्हणजे झालं, असला विपरीत बोध मान्यता पावलेला दिसतो खरा. अर्थात वेद, उपनिषद काय किंवा भगवद्गीता काय, त्यांनी अशी एकांगी विचारसरणी कुठेही मांडली नाही. क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र यात संतुलन हे राखलंच पाहिजे. गीतेत भगवंतांनी अर्जुनाचं निमित्त करून सर्वच जीवांना आपल्या जीवन संग्रामात लढून यशस्वी व्हा असाच उपदेश केला आहे. फक्त लढताना म्हणजेच नित्याच्या दैनंदिन जीवन संग्रामातील विहित कर्म करताना कर्तृत्वाचं मद आणि ममत्व ठेवू नका, एवढंच भगवंतांनी सांगितलं आहे. अर्थात अशा जीवन संग्रामातील क्षेत्रज्ञाच्या विजयासाठी क्षेत्राची मजबूती हवीच. युक्त आहार विहारांनीच ती येते. स्वामी स्वरूपानंद यांनी म्हटल्याप्रमाणे नको निराहार, नको सेवू फार, सदा मिताहार असो द्यावा, नको अति झोप, नको जागरण, असावे प्रमाण निद्रे माझी, नको बोलू फार, नको धरू मौन, करावे भाषण परिमित, संयमी जीवन बाणता सहज, स्वामी म्हणे तुझं योगसिद्धी. क्षेत्रज्ञाला जाणणं म्हणजे ज्ञान. भगवद्गीतेतल्या 13व्या अध्यायात भगवंतांनी देह आणि आत्मा यांचा विचार करताना क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असे शब्द योजले आहेत. देह हे क्षेत्र म्हणजे जो हे जाणे तो बोलीजे क्षेत्रज्ञ येतो. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. साधनेचा परिपाक ज्ञानात
आणि ज्ञानाची परिणिती प्रसन्नतेत झाली पाहिजे. ज्ञानप्राप्ती झाली की मग ती लपत नाही. साधकाच्या इंद्रिय व्यापारातून ती सहजच प्रकट होते. म्हणून सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फाकत, ते स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे. आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय हे एक वेळ नाही सांगता येणार, पण आत्मज्ञानी पुरुषाची लक्षणं कोणती ती मात्र निश्चित सांगता येतात. आणि त्या लक्षणांच्या आधाराने तो लक्षण संपन्न साधक ज्ञानी असला पाहिजे हेही सहज समजतं. त्याच ज्ञानलक्षणांचा विचार गीतेच्या 13व्या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञ यांच्या अनुषंगाने केला आहे. क्षेत्र म्हणजे शेत, शरीर हे जीवात्म्याचं शेत. शेतकरी आपल्या शेतातून उत्तम पीक काढण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी शेताची मशागत करतो. त्याप्रमाणे साधक देखील देहाचा उत्तम उपयोग करून देहाची आणि मनबुद्धीची नीट मशागत करून आत्मानुभवाचं पीक काढण्याचा प्रयत्न करत असतो. देहाच्या या क्षेत्राला जाणणारा आत्मा त्याहून वेगळा, केवळ साक्षीरूप, म्हणूनच त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आत्मा हा निर्गुण निराकार आहे. क्षेत्र विकारी तर क्षेत्रज्ञ अविकारी. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यामधलं अंतर मनाने जाणून क्षेत्रापासून क्षेत्रज्ञापर्यंत प्रवास करणं ही जीवनाची इतिकर्तव्यता. देहोहमपासून सोहमपर्यंतची ही बोधयात्रा साधकाने पूर्ण करायची आहे. हेच अध्यात्म. शरीर, मन आणि बुद्धीची जोपासना. आत्मरूप असलेल्या ज्ञानाची कास धरून सोहमबोधावर आरूढ झालेल्या व्यक्तीचं जीवन सफल होतं असं भगवंत सांगतात. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे देह आणि आत्मा याविषयीचं पूर्ण ज्ञान करून घेण्यासाठी म्हणून साधकजन कसे निपुण असतात आणि ते काय काय करतात याचं श्री ज्ञानेश्वर महाराजांनी फार बहारीचं वर्णन केलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या दोहीचे अंतर देखावया चतुर, ज्ञानी याचे द्वार आराधिती. याची लागी सुमती, जोडती शांती संपत्ती, शास्त्राची दुभती पोसिती घरी. शरीरादी समस्त मानिताती तृणवत, जीवे संतांचे होत वहाण धरू. अशा प्रकारे भक्तीच्या अंगाने आणि योगाच्या अंगाने हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न साधकजन करत असतात. आकारू जेथ सरे, जीवत्व जेथ विरे, द्वैत तेथ नुरे अद्वयजे. ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा, जे आत्मानात्म व्यवस्था राजहंस. आत्मा आणि अनात्मा यामधला भेद लक्षात घेऊन आत्मरूप होण्यासाठी संतांच्या सान्निध्यामध्ये राहून साधक ज्ञानाची प्राप्ती करून घेतात आणि आपलं जीवन धन्य करतात. क्षेत्रज्ञाचं रूप जाणण्यासाठी अथवा आत्मरूप होण्यासाठी काही पथ्य जरी आवश्यक असली तरी त्यासाठी शरीराचे हालच केले पाहिजेत असं नाही. उलट शरीर, मन, बुद्धी यांची नीट जोपासनाच केली पाहिजे. तुका म्हणे ऐसे कासे या करावे, देहासी दंडावे वावुगेची. असं तुकोबाने म्हटलं आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रोग जाय जरी दूध साखरे, तरी निंब कापी यावा. शिवाय क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे काही एकमेकांचे वैरी नव्हेत. शरीराच्या सोबतीनेच आपल्याला आत्मज्ञानाची चढण चढायची आहे. म्हणून शरीर सुस्थितीत ठेवणं हे साधकाचं कर्तव्यच ठरतं. वृक्षवल्लींचा टवटवीतपणा वसंताच्या आगमनाची सूचना देतो. कोंभाच्या अंकुराच्या लवलवीतून भूमीचं मार्दव कळतं. त्याच न्यायाने साधकाच्या हालचालीतून, त्याच्या इंद्रिय व्यापारातून त्याच्या अंगी ज्ञान मुरलं आहे की नाही याची साक्ष पडते. अमानित्वम अदंभित्वम या आणि पुढील काही श्लोकात ज्ञानाची लक्षणं भगवंतांनी सांगितली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी याच गुणांचं वर्णन करण्यासाठी जवळजवळ 450 ओव्या लिहिल्या आहेत. साधकांनी त्या वारंवार वाचून त्याचं चिंतन मनन करावं. सद्गुरूचरणी शरणागत होऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवावं. इंद्रियांना जे अगोचर, वाणी, मन देखील ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही ते परतत्व, आत्मतत्व डोळ्यांना दिसो. सर्व विश्वाला या महाबोधाचा सुकाळ हो, यासाठीच अखिल विश्वाला आनंद देण्यासाठी आम्ही हा वाग्विलास केला आहे असं श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे. ते सर्वार्थाने सार्थच म्हटलं आहे. प्रकरण 41 परमपुरुषोत्तमाचं निरुपाधिक रूप. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग म्हणजे देहाच्या आणि आत्म्याच्या सुखाचा एकत्वाने केलेला विचार. अंतःकरण रिझवणारे सूर दिलरुब्यातून निघायला हवे असतील तर त्याच्या तारा फार ताणलेल्याही उपयोगी नाहीत आणि अगदी ढिल्या ठेवून चालत नाहीत.
क्षेत्रज्ञ योगाचंही तसंच आहे. हृदय वेणेतून सोहम संगीताचा सुखद अनाहत नाद ऐकायचा असेल तर आहार विहारादी जीवनावश्यक विषय शरीराला देऊन ते सुदृढ ठेवलं पाहिजे. सुदृढ शरीरातच मन निर्मळ राखलं जाऊ शकतं आणि त्याद्वारे साधक सद्गुरू कृपेने साधना करीत ज्ञानसंपन्न होऊ शकतो. शरीराचं साधन वापरूनच आत्मज्ञानाच्या साधनेची चढण साधकाने चढायची आहे. अर्जुनाने नेहमीच्या पद्धतीने भगवंतापुढे परत आपली शंका मांडली. तो म्हणू लागला की क्षेत्रज्ञ हा मूळचा नित्य शाश्वत गुणातीत आनंदघन आहे ना, मग तो या क्षेत्रात म्हणजे देहात असताना सुखदुःखादी भोग का भोगतो? त्यावर भगवंताने अर्जुनाला समजावून सांगितलं की बाबा रे, क्षेत्रात म्हणजे देहात असताना देखील क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा हा गुणातीत आनंद घनच असतो. सुखदुःखादी भोग तो भोगत नाही, तर ते भोगत असल्यासारखं भासतं. आता असं का भासतं, का वाटतं असं जर तू म्हणशील तर हे सारं विश्वच मुळे क्षेत्रज्ञाच्या योगाने निर्माण होतं. मुळात गुणातीत असा क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा जीवरूपाने प्रकृतीच्या घरी गुणसंगाने जेव्हा संसारी बनतो तेव्हाच तो सुखदुःखादी भोग भोगतो. जे क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे आत्मा गुणसंगे संसारिया आणि हाची प्रकृती गतू सुखदुःख भोगी हेतू अथवा गुणातीतू केवळू हा. हे सांगताना भगवंत अर्जुनाला म्हणतात की कदाचित तू असं विचारशील की कैसा पा असंगा संगू, आत्मा हा असंग आहे ना, मग त्याला संग तरी कसा? स्वरूपाचा विसर का पडतो? जन्मजन्मांच्या कर्मसंस्कारांनी जीवाला आपल्या स्वरूपाचा, आत्म्याचा, परमात्म्याचा विसर पडतो आणि देहाचाच अभिमान जळतो. बंधनाचंच सुख वाटतं. हीच ती जीवाची देहबुद्धीजन्य माया, हाच तो मोह, हीच ती आसक्ती, हाच तो देहाभिमान. आत्मज्ञानी साक्षात्कारी संत स्वानुभवाने सांगतात की टाक ही देहासक्ती. जन्ममरणाच्या येरझारा पुरे नाही का झाल्या? जागा हो, स्वार्थ सोड, प्रेमाने परमेश्वर जोड. पण देहाभिमानी जीवाला ते काही पटत नाही. तो जन्ममरणाच्या येरझारा करतच राहतो, सुखदुःखादी भोग भोगतच राहतो. देह म्हणजे मी असंच तो समजतो. देहाशी संबंधित तेच आपले असं तो मानतो आणि या अज्ञानामुळेच जीवाला आपल्या मूळच्या स्वरूपाचा विसर पडतो. आपलेच मूळ स्वस्वरूप त्याला परं वाटतं. मग त्यातून सुटायचं कसं? मूळच्या स्वरूपाप्रत पोचायचं कसं? अविद्येच्या नाशानेच ते शक्य होतं. अज्ञान नाहीसं झालं की जे आहे ते ज्ञानच. जन्मजन्मांतरीच्या गोळा झालेल्या कर्मसंस्कारांनी जीवाला देह म्हणजे मी हा विपरीत बोध झाला. सत्व रजतम अशा गुणांनी जीवाच्या ठिकाणी देहात्मभाव वाढत राहिला. केवळ सद्गुरू कृपेने आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाने वाटचाल केल्यामुळे हा विपरीत बोध नष्ट होऊ शकतो. त्यातच विवेक वैराग्यादी तपांचीही आवश्यकता असते. परिसंतासवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. पण विवेक वैराग्य तरी अंगी बाणायचं कसं? त्यासाठी आधी जीवाला ज्याविषयी आसक्ती वाटते ते विषय मुळात कसे मिथ्या आहेत, कसे दुःखदायी आहेत ते पटवलं पाहिजे. तसं ते पटलं की मग जीव आपसुकच त्या विषयांपासून 4 हात दूर राहील. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, जे विषय रांधिली रससोये जै जेवणारा ठाऊही होय तै तो ताटची सांडूनी जाये जयापरी तैसी संसार या समजता जाणीजे जै अनित्यता तै वैराग्य दबडिता पाठी लागे. एकदा समोरच्या ताटात वाढलेल्या अन्नात विष आहे असं समजलं म्हणजे मग जेवणारा त्या ताटात कशाला जेवायला बसेल? तसाच हा सारा संसार मिथ्या आहे, अनित्य आहे हे एकदा समजलं की मग त्या संसाराची आसक्ती जीव कशाला धरील? मग वैराग्य अंगी बाणवण्याचा प्रयत्न देखील त्याला करायला नको. ते वैराग्यच त्या जीवाच्या पाठीमागे लागेल. वृक्षाचं सुंदर रूपक. संसाराचं हे अनित्यत्व, मिथ्यापण भगवंताने अर्जुनाला वृक्षाच्या रूपकाने समजावून सांगितलं आहे. मिथ्या हा संसार कधा नव्हे साच पटवोनी हेच जीवा लागी. अहम ब्रह्म ऐसा व्हावया निश्चय असे हा अध्याय 15वा. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.